हल्ली बीपी शुगरचे त्रास होतात, तर ही बऱ्यापैकी आपल्या नेहमीच्या रुटीनमध्ये जे काही आपण करतो त्याच्यामुळे ते त्याच्यावर डिपेंड असतं. तर ही स्वच्छता करत असताना, आंघोळ करत असताना सगळ्यात पहिला तोंडात पाणी घ्यायचं, चूळ भरायचे, ब्रश करायचंय, तोंड धुवायचंय आणि तोंडात पाणी धरून ठेवायचंय. अशा प्रकारे गाल फिरून आत तोंडात पाणी ठेवायचंय. तुम्ही आंघोळ पूर्ण होईपर्यंत हे पाणी ठेवायचं असतं. आणि तोंडात पाणी भरायचं कारण हे आहे की तुम्हाला जी ॲलर्जिक सर्दी होते, खेळल्यानंतर किंवा काही बऱ्याच मुलीची ॲलर्जी असते, बऱ्याच जणांना बारमाही सर्दी असते, सारखं खोकला येतो, सारखं सर्दी होते, नाक होतं, तर याच्यामध्ये तोंडात पाणी धरून आंघोळ केल्याने ॲलर्जिक सर्दी जी असते सगळं कमी होतं. हा, तुम्हाला दम लागला तर ते पाणी घेऊन द्या, पुन्हा दुसरं पाणी घ्या, पण आंघोळ होईपर्यंत गाल फिरून तोंडात पाणी ठेवायचं आहे. आणि आंघोळीची सुरुवात करताना सुरुवातीला पायावर पाणी ओतायचं असतं. आपण काय करतो, डायरेक्ट बदाबदामध्ये डोक्यावर पाणी घेतो, 2 मिनिटात कावळ्याची आंघोळ करतो, बाहेर येतो. सकाळची शाळा असताना पटकन 2 तांबे ओतायचे, बाहेर यायचं, कावळ्याची आंघोळ